शाहिद शेखच्या वतीनं संघाला मिळाला. तर एक सामन्यावर तुम्ही खेळाडूंचं मूल्यांकन नाही करू शकत, तो अनुभव खूप महत्वाचा असतो कुठल्याही क्षेत्रामध्ये, जो शाहिदच्या पाठीशी आहे. आणि शाहिदची साथ देणार आहेत दिनेश कांबळे अर्थात दिनू कांबळे. कारण आता तो अप्रोच अटॅकिंग झालेला आहे विघ्नेश्वर श्री गणेशा आंबेगाव NBचा. कारण पहिल्या सामन्यामध्ये जेव्हा ती ठेच लागली पराभवाची, त्यानंतर चांगलाच खेळ सादर करण्याची प्रतिज्ञा त्या संघाने घेतली आणि मागच्या सामन्यामध्ये एकतर्फी विजय त्यांनी नोंदवला सचिन ढवळेज प्रहार 11 या संघासमोर. आणि आता चला वेळ नोंदवली जाईल, जसा पहिला बॉल डिलिव्हर्ड होईल त्यानंतर वेळ नोंदवली जाणार आहे आणि ती कॅप्टनला सांगितली जाईल. 30 मिनिटात तुम्हाला 6 षटकं पूर्ण करायची आहेत. 2:25 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर्ड होणार आहे. 2:25 चला टाइम रेकॉर्ड करा. 2:25 मिनिटं 30 मिनिटात 6 षटकं पूर्ण करायची आहेत. 30 या सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट थर्ड मॅन बॅकवर्ड पॉइंट बिड ऑफ बिड ऑन स्क्वेअर लेग. 30 या सर्कलच्या बाय डीप एक्स्ट्रा कव्हर आणि काऊ कॉर्नर मिड विकेट. पहिलाच बॉल फुल टॉस फक्त ढकललेला आहे. काऊ कॉर्नरच्या दिशेनं सिंगल होते. कंप्लीट सेकंडसाठी कॉल डेंजर होता. पहिल्याच बॉलवर ही रिस्क होती. दिनेश कांबळे हे धोक्याच्या एंडला होते, पण तर देखील तो धावण्याचा वेग, जी ओळख आहे या दोघांची, तो फिटनेस आहे या दोघांचा, त्या फिटनेसमुळे त्या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. पहिल्या षटकासाठी तोच पर्याय निवडलेला आहे जाहिद पठाण अर्थात मोन्या, ज्यांनी आतापर्यंत चांगलीच गोलंदाजी हाताळलेली आहे. पण यावेळेस तडाका धूम धडाका मैदानाच्या आतमध्ये गब्बरचा खेळ. शाहीदच्या वतीनं अफलातून धमाकेदार षटकार. आठ झालेत, एकही विकेट न गमावता. धन्यवाद. जखमी वाघ खूप जास्त खतरनाक असतं. पहिल्या सामन्यामध्ये 0वर बाद झाले, टीकेची जोड उठली. सोपं नसतं कुठल्याही क्रिकेटपटूसाठी. समर्थक मोठ्या आशेनं त्यांचा खेळ पाहत असतात आणि म्हणूनच जेव्हा तुमच्या वतीनं तो समाधानाचा खेळ समर्थकांना पाहता येत नाही किंवा त्यांना पाहण्यासाठी मिळत नाही, अशा वेळेला ती निराशा समर्थकांची आणि त्याचा नक्कीच त्रास त्या फलंदाजाला किंवा गोलंदाजाला होत असतो. आणि त्यानंतर शाहीदचा खेळ भन्नाट नॉन स्टॉप. धावसंख्या 8. जाहीद राऊंड विकेट. चांगला बॉल, पायांचं मोजमाप विचारणारा हा बॉल जाहीद यांनी हाताळला. यावेळेस अँगलचा यूज त्यांना करायचा होता. प्रॉपर लेंथ, प्रॉपर पिचिंग, प्रॉपर स्पीड यावेळेस मोन्याचा पाहायला मिळाला. हे पहिलं षटक मिक्स्ड एक्सपिरियन्स राहते आतापर्यंत. 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 8 धावा. नेक्स्ट बॉल जाहीद राऊंड विकेट. बॅटचा संपर्क झालाय पण बॅटच्या बॉटमशी बॉल कनेक्ट झाला. शॉट ऑन पूल करायचा होता शाहीदला. यालाच म्हणतात गुणवत्ता. गुणवत्ता तुमच्याकडे आहे ती लपवून आपण ठेवायची नाही. ती गुणवत्तेचं सादरीकरण झालं पाहिजे आणि तेच सादरीकरण गोलंदाज जाहीदच्या वतीनं बॅक टू बॅक 2 डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 8 झालेली आहे. शाहीद सारख्या इन फॉर्म बॅटरला जो लयीमध्ये आलेला आहे त्या लयबद्ध फलंदाजाला रोखलेला आहे. यावेळेस रोखलं नाही तर मैदानाच्या बाहेर जाण्यासाठी प्रवृत्त सुद्धा केलंय. स्वीप करण्याचा प्रयत्न पेस बॉलच्या विरोधात फसलेला आहे. फलंदाज बाद. शाहीदचा खेळ संपला. थँक्यू. शाहीद बाद झालेले आहेत आणि शाहीद बाद झाल्यानंतर अक्षय बोधरे हे फलंदाज मैदानात पोहोचत आहेत. 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या थांबली आहे. पहिल्या बॉलवर डबल, दुसऱ्या बॉलवर 6, त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स आणि 5व्या बॉलवर विकेट. आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा जाहीदचा खेळ संघाच्या फायद्यासाठी पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाची सुरुवात थोडीशी अडखळली होती पण त्यानंतर भन्नाट वेग, अँगलचा यूज,
पिचिंग झोन या सर्व गोष्टींवर भर दिलेला आहे जाहीदने. नवीन फलंदाज अक्षय स्ट्रायकर्स एंडला. चांगला बॉल ग्लान्स करायचा प्रयत्न, बॉल मागे सरकतोय, डायव्हर्ट होतोय, धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. पहिल्या षटकावर वचक राहिलेली आहे गोलंदाज जाहीदची. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या जाते ती म्हणजेच विघ्नेश्वर श्री गणेश आंबेगाव एनबीची 8 धावा, 1 फलंदाज बाद, 8 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1. आठ धावा झालेल्या आहेत, 1 फलंदाज बाद. नवीन गोलंदाज पाहूया. शेखरलाच बॉलिंग ट्रॅकवर बोलवलेलं आहे सेकंड ओव्हरसाठी. तेच पर्याय निवडले जात आहेत. शेखर काशीद बॉलिंग ट्रॅकवर. पहिले षटक जाहीदचं योग्य राहिलेलं आहे आणि तोच गोलंदाजीचा क्रम आतापर्यंत सातत्यानं कायम ठेवलेला आहे एबी सामर्थ्य व्यंकटेश वॉरियर्सने. धीम्या गतीचा बॉल केलाय प्रहार, बॉलला थेट पाठवलाय मिड विकेट, सीमारेषा पार करतोय फलंदाज धमाल आणि धाव फलकावर 6 धावांची उल्लाढाल, सिक्सर. धावसंख्या 14 झालेली आहे. जरी शाहिद बाद झालेत पण एंड मी माझा बेस्ट परफॉर्मन्स देईन आणि तोच खेळ पहिल्याच बॉलवर शेखर काशीदच्या विरोधात दिनू कांबळेचा पाहायला मिळालाय. दुसऱ्या षटकाची सुरुवात भन्नाट. धावसंख्या 14 झाले. ऑन साइडला परफेक्ट स्वीप, परफेक्शन हा शब्द सुद्धा कमी पडेल इतका उत्तम स्ट्रोक. फलंदाज दिनू कांबळेच्या बॅट मधून बॉल बॅकवर्ड फेल, सीमारेषा पार. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दिनू घालतोय राडा, बोलतोय 6 धावांचा पाडा, षटकार. धावसंख्या 20 झालेली आहे. काय खेळ चाललाय, आक्रमकता ठासून भरले. पुन्हा एकदा स्वीप केलंय. आता फलंदाजाच्या प्रत्येक पर्यायांना ओळखत असताना मी माझा बेस्ट पर्याय देण्यासाठी सज्ज झालेला आहे. पहिले 3 बॉल सीमारेषा पाल. पुन्हा एकदा येतोय चौकार, 4 धावा. फास्ट अँड फ्युरियस बॅटिंग बाय दिनेश कांबळे अर्थात दिनू कांबळे. मागच्या सामन्यात तितकं नाही देता आलं. खरं तर ती भूक असते प्रत्येक फलंदाजाची. बग्याची भूमिका कोणाला आवडत नाही आणि मागच्या सामन्यामध्ये तो बग्याची भूमिकाच घेताना पाहायला मिळाला आणि सर्व खेळ जो होता तो शाहिदने खेळला. पण आता माझी वेळ आहे आणि माझी वेळ मी वाया जाऊ देणार नाही, ती काळजी तो घेतोय. इनसाइड आउट. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, टिपिकल पॉवर प्ले बॅटिंग, पण चांगलं क्षेत्ररक्षण. वा, शरीराचं संतुलन राखत असताना बॉल त्यांनी 8 ढकलला. रिले फिल्डिंग पाहायला मिळाली. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत. यालाच म्हणतात आपलं 100% कॉन्ट्रीब्युशन देणं. मग तुम्ही फलंदाज असा, गोलंदाज असा आणि क्षेत्ररक्षक असा, एक धाव महत्वाची आहे आणि ती वाचवण्याची तत्परता पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाची. 2 होते वर. धावसंख्या 26, 26, लॉस ऑफ 1. नेक्स्ट बॉल शेखर. यावेळेस ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहेत, काऊ कॉर्नरचे बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करतायत पण नाही पोहोचता येणार. बॉल सीमारेषेच्या बाहेर जाणार. आणखीन एक अफलातून चौकार दिनूच्या बॅटमधून, 4 धावा. तीस झालेले आहेत. 30 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या षटकाचा जो बॅकलॉग होता धावांचा तो आता कुठेतरी भरून काढलेला आहे. पहिल्या षटकात फक्त 8च धावा होत्या. या षटकामध्ये ती भरपाई करण्याचा चंग बांधलाय. तो विडा उचललेला आहे फलंदाज दिनूने. आतापर्यंत 5 पैकी 4 बॉल त्याने सीमारेषेच्या बाहेर पाठवले.
धावसंख्या 30 झाले. पुढचा बॉल शेखर काशी. आता थांबून नाही चालणार. जितकी ताकद आहे तितकी ताकद लावावी लागणार. बॉल लॉंग ऑफ सीमारेषा पार. षटकार 6 धावा. संकेत आपण बॉल घेऊन या प्लीज. संकेत जो आता बॉल गेलाय लॉंग बॉल तो बॉल घेऊन जमा करायचं समोरच्या कक्षामध्ये. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 36 झाले. 1 फलंदाज बाद. मॅच बॉल आलाय, आपण तपासून घ्या. पुन्हा एकदा तीच चर्चा मला करावीशी वाटते जयेश सर. लहान असताना बॉल फी असायची, म्हणजे जो संघ त्या स्पर्धेत खेळणार आहे तेव्हा बॉल फी जमा करावी लागायची. मग तुम्हाला तो एक नवीन बॉल खेळण्यासाठी मिळायचा. जर जास्त फी दिली तर 2 बॉल खेळण्यासाठी मिळायचे. इकडे कुठलीच बॉल फी नाहीये. बॉल हरवला तर नवीन बॉल. पण तरी सुद्धा फलंदाजांना वाटतं की आम्हाला त्याच बॉल नाही खेळायचं. पण प्लेअर डगआउट सोडू नका प्लीज. प्लेअर डगआउट मध्ये बसून घ्यायचंय. प्लेअर डगआउट सोडू नका. वी नो युअर इमोशन्स, पण यस रूल्स अँड रेग्युलेशन्स प्रत्येक स्पर्धेचे. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 36 आहे. रन रेट चांगला आहे. 18चा रन रेट आहे. हार्ड लक्ष दर्शन. 2 षटकांचा खेळ. धावसंख्या 36. 6 षटकांचं क्रिकेट आहे, विसरून चालणार नाही. आपण वेळ देखील पाहूया. टाइम व्यवस्थित मॅच केलेले. 10 मिनिटाचा कालावधी आपण घेतलेला, लक्षात घ्या. 2 षटकांसाठी 10 मिनिटं. ती वेळ आम्ही वेळोवेळी तुम्हाला सांगत चलो तुम्ही किती घेतलेली आहात. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तोच पर्याय. ज्या पर्यायाने पहिलं इकॉनॉमिकल षटक हाताळलं होतं जाईद पठाण अर्थात मोन्या राऊंड विकेट. मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक. अक्षय पोत्रे मासियतचा भाग आहे आणि त्यांनी हा दमदार फटका खेळलाय. लॉंगवर क्लिअर केलाय. चौकार 4 धावा. जबरदस्त रिफ्लेक्सेसचा स्ट्रोक ऍडजस्ट केलेला आहे. इतका सोपा नव्हता हा फटका जितका तुम्ही आरामात पाहताय. धावसंख्या 40. चांगला बॉल. अँगलचा वापर जाहीदला बऱ्यापैकी करता येतो आणि जाहीद जितका चांगला समोरचा फलंदाज खेळतो ना त्यापेक्षा चांगलं देण्याचा प्रयत्न करतोय. तो दृढ विश्वास आहे जाहीदकडे. त्याच्या गोलंदाजीचा सातत्याने पाहायला मिळालाय. हेच आवश्यक आहे. तुमची मानसिकता जी कधीच डाऊन नाही झाली पाहिजे, जी जाहीदची सातत्याने मागच्या 3 सामन्यांमध्ये पाहायला मिळाली. पॉझिटिव्ह मेंटॅलिटी. जाहीद राऊंड विकेट 40 धावा. जे मी बोललो होतो की पॉझिटिव्ह माइंडसेट, त्याच्याकडे उजव्या त्याच्या बॅटरला रोखण्यासाठी उत्तम लेग कटर्स आहेत. त्यातल्या त्यात त्याचा पिचिंग झोन सुद्धा खूप चांगला तो ठेवतोय. त्यामुळे 1-2 मोठे फटके जरी आले त्याच्यावर दडपण येत नाहीये. पहिल्या चेंडूवरच मोठा फटका आला होता, चौकार आला होता, पण त्यानंतर 2 डॉट बॉल जाहीदच्या वतीने आले. त्यामुळे थोड्या वेळासाठी चर्चा करण्यासाठी दिलू पोहोचतोय जी खूप आवश्यक असते. साथीदाराशी बोलत राहिलं पाहिजे. धावसंख्या 40 झाले. पुढचा बॉल जाहीद राऊंड विकेट. आणि यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका गॅप मध्ये आहे. साथीदार चांगला खेळायला लागला, साथीदार बोलायला आला तर मग तुमच्या प्रयत्नांना पंख लागतात. बॉल सीमारेषा पार. चौकार. आलेले आहे फलंदाज अक्षय बोत्रेच्या बॅटमधून. धावसंख्या 44 झाले. 44. पुढचा बॉल जाहीद ऑन साइडला. स्लॉग स्पीड ऍट हिज बेस्ट. एकदा नाही, दोनदा नाही, 10दा नाही, सातत्याने पाहत राहावा असा फटका अक्षयच्या बॅटमधून. 6 धावा. अभिनंदन विघ्नेश्वर श्री गणेश आंबेगाव अर्थात एनबी. धावसंख्या 50. 1 फलंदाज बाद. जाहीदचं षटक थोडस महागडं राहिलेलं आहे. लास्ट बॉल ऑफ 3rd ओव्हर. सुट्टी नाही, सुट्टी नाहीये. एकदा जर माझ्या टप्प्यात आला तर मग समोरच्याची सुट्टी नाही. बॉल लॉंग ऑफ सीमारेषा पार. आउट ऑफ राऊंड. यूज इट. 6.
धावसंख्या 56 झाले. धन्यवाद डीजे जयेश. डीजे यशला मागे टाकले डीजे जयेश यांनी. पण आमचे डीजे मयूर करंडे काय करतात आणि आमचे उत्कृष्ट डीजे वादक जयेश अर्थात आपडीचा पाडा हे त्यांचं आवडीचं गाव आणि तिकडच खूप चांगले धडे त्यांनी गिरवलेले आहेत. दरम्यान धावसंख्या आहे 56. एक फलंदाज बाद. बॉलिंग ट्रॅकर पुन्हा एकदा येत आहेत. शेखरला चालले नजीर आहेत का? ओके, आता गोलंदाज बदललेला आहे. नजीर बॉलिंग ट्रॅकवर येतात. मुख्य आयोजक महेश शिंदे सरांचं लक्ष या एकूण एक घडामोडींवर. खूप चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. नजीर ड्राईव्ह केलंय बघा. संयम देखील आहे दिनूकडे. फक्त आक्रमकताच नाहीये. जी अडचण आहे, जर अडचण ती सुटलेली आहे तर आता काय गरज नाहीये मोठ्या फटक्यांची. आपल्याकडे पुरेसा कालावधी आहे. त्याचमुळे दिनूने या सिच्युएशनला ओळखताना फक्त सॉफ्ट हँडचा प्रयत्न करून ती सिंगल कंप्लीट केलेली आहे. धावसंख्या 57. आणि एका बाजूला ज्याने मागच्या षटकामध्ये धुमाकूळ घातलाय अक्षय बोद्रेला तो मोका मिळतो या षटकामध्ये स्ट्राईकवर राहण्याचा. पण पाहूया ते पुनरागमन एबी सामर्थ्य वेंकटेश वॉरियर्स मालेगाव. मागच्या 2 सामन्यामध्ये चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळालाय. पण या ठिकाणी अक्षय बोद्रे बघा पडतायत, थडपडतायत, पण स्ट्रोक कनेक्ट करतायत. बॉल डीप मिड विकेटला कलेक्ट केला जाईल तोपर्यंत एकच धाव मिळते. अक्षय बोद्रे बघा हा ग्रामीण वाघ आहे आणि माळशिरस म्हणा किंवा पश्चिम महाराष्ट्र म्हणा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा पठ्ठ्या नेहमीच संघ मालकांचा पैसा वसूल करून देतो असा खेळ. पहिल्या सामन्यामध्ये तसा नाही झाला, पण आता बघा म्हणतात ना की आता तो खेळ ज्यासाठी त्याला ओळखलं जातं तो दिसतोय. दिनू एका बाजूला दिनूने खेळ सुरू केला होता. दिनूचा खेळ चाललाय सुपर हिट आणि धावफलकाला देतोय तो 6 धावांचा प्रॉफिट षटकार. बाद 3 चेंडूचा खेळ या षटकाला संपलाय. नदीर शेख राऊंड विकेट. बॉल तर मागे जातोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केलेले. वाईट बॉलच्या 2 धावा मिळतील. 2 एक्स्ट्रा मिळत आहेत. दुष्काळात 13वा महिना. 2 धावा वाढतायत आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजे आता 66 वर. 66 लॉस ऑफ 1 विकेट. नॉन स्टॉप. पहिल्या षटकात किती होत्या? फक्त 8. दुसऱ्या षटकानंतर झाल्या 36 आणि तिसऱ्या षटकानंतर आपण 58 पाहिलं आणि आता 4थं षटक चालू आहे. 66 चढता आलेख धाव फलकाचा. स्टँड अँड डिलिव्हर्ड टुवर्ड्स लॉंग ऑफ. पण एकच धाव मिळेल. दोन्ही फलंदाजांनी फटक्यांवर नियंत्रण ठेवलेलं आहे कारण नजीरला खेळणं वाटतं तितकं सोपं नाहीये. खूप चांगला बदल आणलेला आहे कॅप्टनने कारण हे आवश्यक होतं. कारण तुम्हाला तो बदल करता आला पाहिजे ज्या बदलाच्या माध्यमातून तुमच्या संघाचा फायदा होऊ शकतो. कंपॅरेटिव्हली जर विचार केला तर या षटकामध्ये ते पुनरागमन झालंय. या षटकात फक्त 11 धावा खर्च केलेल्या आहेत. गोलंदाज नदीर शेखने. धावसंख्या 67 झाली. 67. आपण पाहतोय battery.ai तसेच अनिल भोभुमकर तसेच अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन खडकवासला प्रीमियर लीग अखिल भारतीय खुला गट दिवस 2 आणि हा सामना चालू आहे मैदानाच्या आतमध्ये 5वा. आजच्या वेळापत्रकातला स्ट्रायकर सेंडला दिनू खेळतायत 35 वर. त्यामध्ये धावा जोडा 6 आणि भन्नाट खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरूच आहे. नॉन स्टॉप दिनू कावळेचा षटकार. ऑल इंडिया 9 चेंडू मध्ये बनवले आहेत 41 राईट. 9 चेंडू मध्ये 41 धावा बनवलेल्या आहेत दिनूने. आणि पाहूया आता ते वेगवान अर्धशतक आपण पाहणार आहोत का. धावसंख्या 73 झाले. 73. पुढचा बॉल स्ट्रेट हिट
ग्रेट हिट, पण एलिव्हेशन आहे, डिस्टन्स नाही. आणि आता दिनूला ते ठाऊक होतं की बॅटचा फेस वर गेलाय, कॅच कंप्लीट झालाय, अर्धशतक हुकलंय, दिनूचा खेळ संपलाय. पण दिनूचा खेळ आवडला असेल जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. दिनू कांबळेसाठी 10 चेंडू 41 धावा. दिनू आणि मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत नवीन फलंदाज सुहास पवार पोहोचतायत. आणि सुहास पवार यांच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येणं थोडं सोपं आहे. हा प्रवास थोडा सोपा आहे कारण सिच्युएशन खरं तर फलंदाजी करणाऱ्या संघाच्या पक्षात आहे. पण जर आपण बदलाचा विचार केला तो बदल कामी आलाय. म्हणजेच नझीरने शेवटच्या बॉलवर विकेट मिळवलेली आहे. जो बदल केला होता कॅप्टनने AB सामर्थ्य व्यंकटेश वॉरियरचा, तो बदल यशस्वी झाला. म्हणूनच कधीच तो ट्रॅक ठेवायचा नसतो जो प्रतिस्पर्धी संघाला कळेल. कधी कधी ट्रॅक मध्ये बदल करावा लागतो आणि तो बदल कुणालने केलाय. पण पाहूया आता यानंतरचा षटक हाताळतोय गोलंदाज प्रथमेश येत आहेत. नझीरचं एक षटक शेखरचं, 2 षटक जाईदची. म्हणजे अजूनही 2 षटकांमध्ये काय पाहायला मिळेल आपण त्यासाठी एकत्र जमलेलो tenniscricket.in या युट्यूब वाहिनीवर. धावसंख्या 73, 2 फलंदाज 5 स्ट्रायकर्स. फलंदाज आहेत अक्षय बोधरे, त्यांचा खेळ 22 धावांचा. नवीन फलंदाज सुहास नॉनस्ट्रायकर्स एंडला. 5व्या षटकाची होते सुरुवात, 12 चेंडूचा खेळ बाकी. बॅटची एक बॉल गलीमध्ये. जसे परतले दिनू कांबळे त्या बघोमाग सेट बॅटर अक्षय बोधरे यांचा देखील खेळ संपला. विकेट जाते गोलंदाज प्रथमेशच्या खात्यामध्ये. विकेट आउट. यांचा तो तुफानी खेळ. पण मला असं वाटते शैलेश सर, मयूर करंडे यांनी ब्लॉगिंग स्टार्ट केली पाहिजे. जयेश भोसले आणि माझी प्रामाणिक इच्छा आहे त्यांनी ब्लॉगिंग स्टार्ट केली पाहिजे. खडकवासला प्रीमियर लीगला जी रीच मिळाली वॉचिंगची, ती मयूर करंडे यांच्या वतीनं ती रीच मिळालेली आहे. आणि त्यांनी खरंच त्यांच्या अनोख्या शैलीने ब्लॉगिंग स्टार्ट केली पाहिजे. जी क्रिकेटची मयूर वाघमारे सुद्धा ब्लॉगिंग करतायत, खेळतायत सुद्धा आणि ब्लॉगिंग करतात सुद्धा. तर मयूर नावामध्ये खूप काही आहे. मयूर ब्लॉगिंग साठीच ओळखले जातात. धावसंख्या 73 झाले. नवीन फलंदाज आहेत आकाश शिंदारिया. या मैदानासाठी अनुरूप असं हे नाव आहे. ह्या मैदानाची रेंज त्यांना ठाऊक आहे. सुरुवात या षटकाची विकेटने झाली, पण त्यानंतर व्हाईट बॉल. धावसंख्या 74. प्रथमेश राठोड तितकाच ताकदीचा, गुणवत्तेने ठासून भरलेला खेळाडू. यावेळी पायात ठेवलेला बॉल सरळ रेषेत खेळलाय लॉंग ऑनला. सिंगल कंप्लीट, स्ट्राइक रोटेट. सायकवर सुहास पवार. शेवटची 8 मिनिटं बाकी आहेत. चला लक्ष असू द्या AB सामर्थ्य व्यंकटेश वॉरियर्स. शेवटची 8 मिनिटं बाकी आहेत. ही सूचना आम्ही दिली जेणेकरून तो तुम्हाला त्रास होऊ नये, पेनल्टी बसू नये, त्यासाठी ती प्रायर नोटीस आम्ही दिली. धावसंख्या 75, 3 फलंदाज बाद. जेव्हा अक्षय आणि दिनू मैदानाच्या आतमध्ये होते, आपण चर्चा केली होती एके वेळेला 109चा प्रोजेक्टेड स्कोर दाखवला जात होता, पण दोघंही मैदानाच्या बाहेर परतलेले आहेत. प्रथमेश राठोड. फुल लेंथ बॉल होता, ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. बॉल डीप मिड विकेटला, वेगाने क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल. कलेक्शन चांगलं, थ्रो देखील योग्य त्या एंडला मिळते. फक्त एकच धाव. धावसंख्या 76. आकाश शिंदारिया यांच्याकडे तो अनुभव आहे जो आताच्या घडीला आवश्यक आहे. जी सुरुवात दिनू आणि अक्षयने दिली त्या सुरुवातीला न्याय द्यायचा असेल तर पाहूया तो अनुभव कामी येतोय का. आकाश चिंदारिया यांचा बॉल जास्त हवेत आहे. बॅटची टॉपेज, स्क्वेअरला कोणीच नाहीये, त्याचमुळे मिड विकेट आणि विकेट कीपर तसेच बॉलर हे तिघ जण त्या ठिकाणी पोहोचले, पण कॅच कंप्लीट नाही झाला. अक्षय तावरे यांनी कॉल दिला होता झेलसाठी, पण कॅच इनकम्प्लीट राहिले. संधी मिळते आकाश चिंदारियाला पुन्हा एकदा मैदानात थांबण्याची. धावसंख्या 78 झालेली आहे. प्रथमेश राठोडने आणखीन एक मोका बनवला होता आणि तो मोका व्यवस्थित संघाच्या नावावर नाही करता आला. चेंडू हाताळलेले आहेत आतापर्यंत या षटकातले 4.
धावसंख्या 78. फलंदाज बाद झाले 3. एकही मोठा फटका या षटकात आतापर्यंत नाही आला. ड्राईव्ह करायचंय, एक मोका मिळाला पण तो मोका नाही टिकवता आला. कव्हर पॉइंटला झेल देऊन फलंदाज आकाशचा खेळ संपला. विकेट आउट. अक्षय वाटारकर हे नवीन फलंदाज मैदानात पोहोचलेले आहेत. जे स्ट्रायकर आहेत ते सलामीसाठी येतात, ते आता मधल्या फळीत आलेले आहेत. शेवटचा बॉल फेस करतील या षटकातला. 2 विकेट्स मिळवलेले आहेत प्रथमेश राठोडने. फक्त खर्च केलेले आहेत 5 धावा. दॅट इज इम्प्रेसिव्ह. हे महत्वाचं आहे. शेवटची 5 मिनिटं बाकी आहेत. धावसंख्या 78. 4 फलंदाज बाद. शॉट ऑफ प्ले ऑन साइडला फुल केले क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेटला पॅरल स्ट्रोक. आणखीन एक विकेट मिळू शकला आता प्रथमेश राठोडला, पण कॅच ड्रॉप झालेली आहे. व्ह्यू फाइंडर मध्ये बॉल होता पण व्यवस्थित तो कॅच कलेक्ट करता नाही आला. 5 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 79. 4 फलंदाज बाद. शेवटची 4.5 मिनिटं बाकी. 30 मिनिटं पूर्ण होण्यासाठी. महेश शिंदे सर. खूप चांगलं नियोजन महेशजी शिंदे यांच्या टीमचं राहिलेलं आहे. सर्वांचा नामोल्लेख झालाच पाहिजे, कारण ती अहोरात्र मेहनत प्रत्येकाची. आदरणीय अनिल भाऊ भुमकर, अमरदादा खेडेकर, महेश शिंदे, संदीप कदम सर, मयूर करंडे, हर्षवर्धन सांगळे, अजय कदम, यश बेलदरे, अजित गायकवाड, शेखर रायकर, हेमंत उत्तेकर, विनोद पाबडे, ऋषिकेश लोहकरे, संकेत गावडे, बुवाभाऊ पाटील, कुणाल डोळस, युवराज जगडे, रणजित सिंग जगताप, शैलेश निवंगणे, महेश पायगुडे, मयूर ठिले, विजय शेळके, संग्राम पोकळे, ओंकार पोकळे, संतोष हणमकर, निखिल सकपाळ आणि प्रवीण उभे. या सर्वांची मेहनत आहे, या टीमची मेहनत आहे. शेवटच्या षटक बॉलिंग ट्रॅकवर अक्षय तावरे. धीम्या गतीचा बॉल होता. ऑन ड्राईव्ह केले. बॉल लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक थोडा दूर थांबलाय. बॉलच्या बाउन्सचा अंदाज घेत असताना मिळते फक्त पहिल्या बॉलवर 1 धाव. धावसंख्या 80. धावसंख्या थांबलेली आहे. पहिल्या 3 षटकात 58 धावा होत्या आणि त्यानंतर जसे दिनू बाद झाले, जसे अक्षय बोदरे बाद झाले, त्यांचा स्ट्राईक रेट भन्नाट होता, पण त्यानंतर तो स्ट्राईक रेट इतर फलंदाजांना मेंटेन नाही करता आला. वन साइड परफॉर्मन्स दिनू आणि अक्षय यांचा जोडी जमली होती. पहिल्या षटकात शाहिद बाद झाल्यानंतर धावसंख्या 80. 4 फलंदाज बाद आणि अजूनही बॉल शिल्लक आहेत. या महत्वपूर्ण पहिल्या डावातले 5 बॉल्स बाकी आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे सुहास पवार. अक्षय वर्सेस सुहास. अक्षय तावरे पुन्हा एकदा त्यांच्या त्या जुन्या शैलीमध्ये आले. जुनी तलवार पण तितकीच धार. फलंदाज बाद सुहास पवार. यालाच म्हणतात पुनरागमन. हा शब्द कुठल्याही खेळाडूसाठी आणि संघासाठी महत्वाचा आहे, जो तुम्हाला नक्कीच अधोरेखित करावा लागतो. कधी कधी असं वाटतं की समोरील संघ तुमच्यावर प्रतिहल्ले चढवतो आणि त्यातून आपण बाहेर नाही पडणार, पण तसं नसतं. तुम्हाला पुरेसा मोका मिळतो, फक्त ठेवायचा आहे तुम्हाला स्वतःच्या कामगिरीवर विश्वास. तोच विश्वास ठेवलेला आहे तो म्हणजेच AB सामर्थ्य व्यंकटेश वॉरियर्सच्या गोलंदाजांनी. पण दोन्ही शेवट गोड करता येतो आणि त्यासाठी पाहूया विघ्नेश्वर श्री गणेश आंबेगाव NB या संघाकडून पुढची 4 बॉल फेस करण्याचा स्ट्रायकर एंडला चेतन काळंगे कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहे. आणि अक्षय तावरे यांचे चेतनच्याच अंतर्गत नेहमीच खेळत असतात. यंगर्स बारामती या संघाकडून पुढचा बॉल फुलटॉस आहे. ड्राईव्ह केलाय. कव्हर्सला क्षेत्ररक्षक टीम मध्ये तैनात आहे. पुढे केली तरी सिंगल दुसऱ्यासाठी प्रयत्न केला जातो. थोडा कॅज्युअल एफर्ट होता क्षेत्ररक्षकाचा, इतका चंदान वेग आहे चेतन काळंगेचा. रनिंग बिटवीन द विकेट आणि कॉलिंग जबरदस्त अक्षय वाटारकर आणि चेतन काळंगेची मिळतात त्या 2 धावा. धावसंख्या पोहोचते 82. हलक्यात घेऊ नका. फिटनेस चेतन काळंगेचा खूप चांगला आहे आणि त्या फिटनेसचा वापर तो या धावांसाठी करतोय. चेतनला माहिती आहे की एक धावेला जपावं लागतं, बनवावं लागतं, मॅन्युफॅक्चर करावं लागतं
आणि तेच करत असताना स्ट्राईक स्वतःकडे ठेवली सुद्धा आणि 2 धावांची मदत धावफलकाला दिली सुद्धा. फुलटॉस बॉल नाही फायदा उचलताना मिड ऑफला क्षेत्ररक्षण चुकलं, त्याचमुळे एक धाव पूर्ण करण्याचा मौका मिळाला. अक्षय वाटारकर मिस्ट्री एलिमेंट आहे. जेव्हा अक्षय वाटारकर चालायला लागतात तेव्हा भले भले गोलंदाज चालायला लागतात. आणि पाहूया तोच खेळ आता अक्षयचा या डावाच्या शेवटच्या टप्प्यावर पाहायला मिळतोय का. 4 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या 83, 5 फलंदाज बाद. टीम विघ्नेश्वर श्री गणेश आंबेगाव एनबी. अक्षय टावरे पंचांच्या उजवीकडून स्ट्रायकर एंडला लेफ्ट हँडेड बॅटर अक्षय वाठारकर. फलटणचा हा सुपरस्टार आपल्या फॅन्टॅस्टिक खेळासाठी ओळखला जातो. फॅन्टॅस्टिक, फॅब्युलस, मार्वेलस सिक्सर साधा. थँक्यू अजय सर. वेळ संपलेली आहे, एक प्लेअर आतमध्ये घ्यावा लागेल. शेवटचा बॉल आहे, धावसंख्या 89, 5 फलंदाज बाद. $89 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स. शेवटचा बॉल बाकी या पहिल्या डावातला. पण चांगला खेळ एकंदरीत अक्षय टावरेने या अगोदर दिला होता. पण फुल टॉस बघा, हे सोपं असतं कधीही कुठल्याही फलंदाजासाठी. अक्षय टावरे अक्षरच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह केलाय, फॅन्टॅस्टिक स्क्वेअर ड्राईव्ह. अक्षय वाटारकर शेवटच्या 2 बॉलवर भाव खाऊन गेलेत, शेवटच्या 2 बॉलवर 10 धावा बनवून गेलेत. स्कोर झालाय 93, जिंकण्यासाठी 36 चेंडू 94. टीम एबी सामर्थ्य व्यंकटेश वॉरियर्स मालेगाव. घेऊन महेशजी शिंदे यांनी या स्पर्धेला तुमच्या समोर आणलेला आहे. तर नोकरी सम्राट आदरणीय संदीप कदम सरांचं करूया आपण मनपूर्वक स्वागत. आणि आता आपण डावामध्ये ऐकणार आहोत आवाज, तुम्हा आम्हा सर्वांचा आवडीचा आवाज. शैलेश निवंगणे सर. पाठलाग आहे 94 धावांचा, पूर्ण करायचंय 36 बॉल्स मध्ये. थँक्यू. सेकंड इनिंगला सुरुवात होते, आवाज तो ऐकूयात आपण जो प्रत्येकाच्या कानामध्ये घुंगावतोय, प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून स्वतः आयोजकाच्या भूमिकेमध्ये ज्यांना आपण पाहत आहोत, शैलेजी निवंगुणे सर यांचा आवाज आपल्यापर्यंत ऐकायला मिळेल. 24,000हून अधिक प्रेक्षक वर्गाने त्यांच्या गीताला प्रसिद्धी दिली आहे. आता 36 झाले, 36,000 प्रेक्षक वर्गाने त्यांनी गायलेल्या गीताला पसंती दिली आहे. आणि मागणी प्रत्येकाची वाढू लागली आहे दिवसेंदिवस. आजही सायंकाळी एक गाणं हो जाऊ द्या, त्यासाठी प्रयत्नशील तुम्ही निश्चित असाल. धन्यवाद. संदीप कदम सरांचं शुभागमन. वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत. ज्याप्रमाणे नामोल्लेख केला जातो, कॅप्टनचं काय लक्ष आहे का नाही? कॅप्टन भन्नाटला आमचा. दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करतोय. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येत आहेत. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजून घ्या, वेळ इतका खर्च करू नका, ही नम्रतेची विनंती आहे. पहिल्या डावामध्ये अप्रतिम अशी फटकेबाजी, जे सर्वच बॅटरचं कौतुक करावं लागेल, परंतु त्यामध्ये दिनू कांबळे आणि त्याच बरोबरीने जी बॅटिंग आपल्याला सुरुवातीपासूनच जी पाहायला मिळाली आणि त्याचमुळे एक मोठी धावसंख्या इथे उभी करण्यात आली.
अप्रतिम अशी फटकेबाजी आणि त्यानंतर धावसंख्येचा एक मोठा विक्रम इथे नोंदवला गेला. आर्यन भोईर इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. तर स्ट्राईकला आपण पाहतोय अक्षय चव्हाण आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय प्रथमेश राठोड. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशनने इथे सुरुवात केली जाते. पंचांचा इशारा येईल लेट्स प्लेचा. तर वेळ इथे खर्च न करता आपण लगेच दुसऱ्या डावाकडे वळतोय. एका मोठा लक्ष्याचा पाठलाग इथे करण्यासाठी दोन्ही आघाडीच्या बॅटर मैदानामध्ये येत आहेत. 36 चेंडूंमध्ये 94 धावेंची गरज आणि ती गरज इथे भागवण्यासाठी सुरुवातीची 2 षटकं फार महत्वाची आहेत आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी केली जाईल का. पहिल्याच बॉल वरती प्रहार आणि पहिल्याच बॉल वरती विकेटचे इथे पतन होईल. अक्षय चव्हाण गोल्डन डकचे शिकार आणि पहिल्याच बॉल वरती पहिलाच बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्या चेंडूवरती इथे विकेट प्राप्त केली जाते. अक्षय चव्हाण इथे बाद होत आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. अक्षय तावरे मॅन फ्रॉम बारामती. संघाची बांधणी करत असताना आपण बघितलं असाल सोलापूर असू द्यात, बारामती असू द्यात, दौंड असू द्यात, पुणे असू द्यात, सर्व भागातून खेळाडू एकत्रित करून संघाची केलेली बांधणी पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, विकेटचं पतन पहिल्या 2 चेंडूवरती. इथे मात्र दोन्ही अक्षय डगआउटच्या दिशेने जात आहेत. अक्षय चव्हाण पाठोपाठ अक्षय तावरे देखील शून्याचा चष्मा परिधान करून बॅक टू द पॅव्हिलियन. मध्ये या गोलंदाजाच्या देखील नावाची चर्चा आपण सातत्याने पाहिलेली आहे आणि आपण बघितलं ना की ऑल इंडिया ओपन गटामध्ये देखील या गोलंदाजाने नाविन्यपूर्ण अशी कामगिरी या स्पर्धेमध्ये देखील केली आहे. संघाचा प्रमुख गोलंदाज म्हणून ज्याची वर्णी लागली गेली. कित्येक वेळेस संघ अडचणीत असताना संघाला इथे तारणहार म्हणून या गोलंदाजाकडे आपण बघितलेलं आहे आणि सुरुवातीपासून जे आक्रमण चढवलंय गोलंदाजाने. या नवीन बॅटर कुणाल खोन ज्यांनी पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा किताब पटकावला. ते इथे बॅटिंगला येतात. दोन्ही बाजूने आता डावखुरे शैलीचे बॅटर आहेत. पुढचा बॉल इथे देखील लगतचा आहे. जोरदार अपील तर इथे करण्यात आली. पंचांनी ती अपील फेटाळली आहे. लागोपाठचे 3 चेंडू इथे निर्धाव आणि वेगळी शैली आहे गोलंदाजाची. 10 ते 12 बॉलांचा रनअप. त्यानंतर ज्यावेळेस बॉल डिलिव्हर करण्यात येतो त्यावेळेस देखील आपण बघितलं असेल जी पुढे घेतली जाते आणि त्यानंतर बॉल इथे डिलिव्हर केला जातोय. मिडऑफ मध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल होईल. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. लागोपाठचे 4 चेंडू निर्धाव. मागच्या मॅच मध्ये देखील तुम्ही बघितलं असेल आर्यन भोईर यांनी पहिलं षटक पॉवर प्ले मध्ये हाताळलं. एक बॅटर बाद केला होता आणि एकच धाव खर्च केली होती. पुढचा बॉल कुणाल खोंड इनसाइड आउटचा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. एक रुबाबदार चौकार 4 धावांसाठी 4 रन्स.
स्वतःचं व संघाचं खातं इथे उघडलं जात आहे. कुणाल खोंड यांच्या बॅट मधून पुढचा बॉल पुन्हा एकदा क्रॉसचे बॅट खेचून मारण्याचा प्रयत्न, म्हणावा तसा चेंडू बॅट वरती येऊ शकला नाही, परंतु सिंगल इथे प्राप्त होईल. स्वतः गोलंदाज तिथे जाऊन चेंडू अडवतील. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ, पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 2 बॅटर बाद 5 धावा. 94 धावेंचा जो पाठलाग आहे त्या पाठलागाची सुरुवात कुठेतरी निराशाजनक झाली आहे, परंतु अजूनही 30 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि त्या 30 चेंडूंमध्ये 89 धावेंची गरज आहे. या मैदानामध्ये धावा बनवल्या जातात, रोखल्या जातात. गोलंदाज त्याचबरोबर फलंदाजांसाठी साजेशी अशी खेळपट्टी आहे आणि या खेळपट्टीवरती खेळण्याचा आनंद प्रत्येक संघाने मनापासून घेतलाय. मनापासून कौतुक या स्पर्धेचं देखील केलंय. पहिल्याच पर्वामध्ये दमदार असं आयोजन संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने या मैदानामध्ये संपन्न केलं जातं आणि नेहमीच या मैदानामध्ये जी स्पर्धा होते त्या स्पर्धेमध्ये या मैदानामध्ये खेळण्याचा आनंद मोठ्या प्रमाणात घेतला जातो आणि प्रत्येकाचं कौतुक त्या दृष्टिकोनातून केलं जातं. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज इथे सूर्या. चल सूर्या. सूर्या इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. दुसऱ्या षटकाची सुरुवात, काय फटका इथे सजवलाय. कव्हर ड्राईव्हचा पहा आणि पाहतच राहा. बॉल सीमारेषा पार. कुणाल खोंड यांच्या बॅट मधून आलेला चौकार 4 धावेंसाठी. स्वस्तामध्ये बाद झाले, परंतु कुणाल खोंड यांच्या बॅट मधून धावा यायला लागल्या. धावसंख्येमध्ये 4 ने पुन्हा एकदा वाढ होईल. धावसंख्या होते ती 9. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा, त्यावरती केलेला प्रहार, कधी इकडे तर कधी तिकडे, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी षटकार. पाहतोय धावसंख्या होते ती 15. 15 फॉल लॉस ऑफ 2 विकेट. कुणाल खोंड यांनी मात्र गेअर शिफ्ट केलाय. ठाऊक आहे पॉवर प्लेची षटकं एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे म्हणल्यानंतर किती महत्वाची आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा इनसाइड आउट. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने बॉल खेळलाय. जाणून बुजून खेळलेला हा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, हा देखील चौकार. 4 धावेंसाठी. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 14 धावा आल्यात. या षटकामध्ये धावा यायला सुरुवात झाली आहे. कुठेतरी गेअर शिफ्ट केलाय आणि धावांचा इथे वेग वाढवण्याचा प्रयत्न कुणाल खोंड यांच्या बॅट मधून करण्यात येतोय. गेम चेंज करणारी, गेम चेंज इनिंग कुणाल खोंड यांची. पुन्हा एकदा फुल टॉस मिडॉनच्या दिशेने चेंडू खेळतोय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. धावसंख्येत कुठल्याही प्रकारची वाढही नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. चांगला फटका खेळला जातोय, परंतु त्यावरती धाव मिळत नाहीये. गोलंदाजाने देखील सुरेखरित्या इथे कमबॅक केलं असं म्हणावं लागेल. सूर्या पहिल्या 3 चेंडूंमध्ये 14 धावा, परंतु चौथा चेंडू इथे निर्धाव. धावसंख्या 19. पुन्हा एकदा हलक्या हाताने कॅप मध्ये चेंडूला ढकलून दिलाय. बॅकवर्ड पॉइंट आणि त्याचबरोबर पॉइंटच्या मधोमध चेंडूला खेळून काढ मध्ये सीमारेषा पार. येईल चौकार 4 धावेंसाठी. पुन्हा एकदा चौकाराने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 23. 2 बॅटर बाद. दुसरं षटक काहीच महागडं ठरतंय. पुन्हा एकदा सफल होऊन क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. शरीरावरती चेंडू आदळलाय. हलकसं अपील केलं. पंचांनी ते अपील फेटाळून दिलंय. षटकाची समाप्ती निर्धाव चेंडूने होतीये.
2 षटक संपल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 बॅटर बाद 23 धावा. तर उरलेले 24 चेंडू आणि त्या 24 चेंडूंमध्ये 71 धावींची गरज आहे. चला आता थांब. महेश शिंदे दादांची चर्चा होते त्यांच्या चषकाची. पहिल्या 2 षटकांमध्ये 23 धावा आतापर्यंत झाल्यात, परंतु अजूनही विजयाचं लक्ष फार दूरवरती आहे. 24 बॉल मध्ये 71 धावेची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. पॉवर प्ले संपल्यानंतर आर्यन भोईर यांना आमंत्रित केलं जात आहे, जो विकेट टेकर गोलंदाज आहे. जी जोडी इथे जमली आहे त्या जोडीला इथे रोखण्याचं काम आर्यन भोईर यांच्यावरती देखील सोपवलं जात आहे. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली आहे, परंतु या तिसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. स्ट्राईक आपण पाहतोय प्रथमेश राठोड. पहिल्याच बॉल वरती तडाका, धूम तडाका इथे केला जातोय. समालोचन कक्षाच्या वरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी सिक्सर. वाढ होते, धावसंख्या होते ते 29. पहिलाच बॉल प्रथमेश राठोड आपण खेळताना पाहिले आणि त्यांच्या पहिल्याच बॉल वरती आलेला षटकार देखील आपण पाहतोय. आई सुरेखरित्या इथे चेंडूला टोला दिला जातोय. 6 धावेची मोहर त्या चेंडूवरती लावली जाते. 29 धावा 29 धावा ज्या मैदानामध्ये पूर्ण केल्या जात आहेत. 2 बॅटर बाद आहे. थांबा, जर मॅच बॉल नाहीये वाटतं तो. जर निघत नसेल तर नवीन द्या. हा नाहीये. ए बॉल काढ ना अक्षय देव. हे वर कोण चढणार? अक्षय कुठे? अक्षयला आवाज कॅप्टनशिप करतोय अक्षय. चला, मनाची शंका नको, आपण नवीन चेंडू देऊन टाका. दिगा 29 धावा प्रथमेश राठोड यांच्या बॅट मधून आलेला हा षटकार. कित्येक स्पर्धा या देखील बॅटरने गाजवलेल्या आहेत. असं आयकॉन म्हणून आपण यांना खेळताना पाहिलंय. आणि सोलापूरचं क्रिकेट या खेळाडूच्या अवतीभोवती नेहमीच फिरताना आपण पाहिलेलं आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच शाकवरच्या दिशेने क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉलला अक्षरशः आपण पाहतोय मैदानाला गुदगुला करत चेंडू सीमारेषा पार येईल. चौकार. आलेला चौकार. धावसंख्या होती ती 33. 2 बॅटर बाद. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने क्षेत्ररक्षकाला पुन्हा एकदा इथे मात्र धावपळ करावी लागते. चेंडू बाहेरून आणावा लागतोय आणि पुन्हा एकदा आलेला हा चौकार. 4 धावांसाठी 4 रन्स. धन्यवाद. बॅक टू बॅक 3 मोठे फटके या षटकामध्ये देखील येत आहेत. 14 धावा या 3च्या चेंडूमध्ये आपण येताना पाहिल्या. धावसंख्या होते ती 37. पुन्हा एकदा फुल टॉस आणि त्यावरती इथे कट करण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणी आपण पाहतोय इथे शॉट सिलेक्शन मध्ये आलेली कमतरता आणि स्वतःवरती नाराज आहे की हा खराब चेंडू होता. जर कॅप मध्ये धाडला असता तर इथेही चौकार आला असता. म्हणावा तसा चेंडू खेळता आला नाही याची नाराजी स्पष्टपणे दर्शवली जाते. परंतु एक वेगवान धाव पूर्ण केली जाईल आणि त्या एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 38. 2 बॅटर बाद. 4 चेंडूंमध्ये या देखील षटकामध्ये आपण पाहतोय तब्बल 15 धावा आल्यात. आर्यन यांच्यावरती चढवलेलं आक्रमण. पुढचा बॉल पुन्हा एकदा कुणाल खोट यांच्या रडार मध्ये चेंडू मिळाला आणि इथे मात्र सुरेखरित्या बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या अगदी बाहेर. लांब 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 खूप लांब षटकार. 6 धावांसाठी.
मध्ये वाढ होते. धावसंख्या 44. पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा चेंडू आहे. हेलिकॉप्टर पद्धतीने खेळला गेला परंतु एकच धाव इथे प्राप्त केली जाईल. मॅच विश्लेषण आपण या षटकाचं पाहतोय. षटकार, चौकार, चौकार, सिंगल, षटकार आणि एकेरी धाव. तब्बल या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर 22 धावा आर्यन भोईर यांनी खर्च केल्यात. मागच्या 2 षटकांमध्ये जी तोडफोड दोन्ही डावखुऱ्या शैलीच्या बॅटरने केली आहे ती फार उल्लेखनीय आहे. चांगली कामगिरी आपल्या संघासाठी केली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा झाल्या तर येणारी 3 षटकं आणि त्या 3 षटकांमध्ये विजयासाठी 49 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा होत्या परंतु मागच्या 2 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 40 धावा या दोन्ही बॅटरच्या बॅट मधून आल्या. नायडू यांच्या गोलंदाजीमध्ये आलेल्या 18, आर्यन भोईर यांच्या गोलंदाजीमध्ये आलेल्या 22, 40 धावा मागच्या 12 चेंडूंमध्ये आल्यात आणि त्याच अनुषंगाने इथे पुढे देखील बॅटिंग करण्याचा प्रयत्न असेल. पॉवर प्ले मध्ये षटकामध्ये धावा आल्या नाहीत परंतु पॉवर प्ले संपल्यानंतर बॅटरने मात्र इथे आक्रमणाला सुरुवात केली आणि त्याचमुळे धावसंख्येमध्ये होणारी वाढ देखील आपण पाहिली आहे. गोलंदाजीमध्ये हलकासा बदल केला जातोय. अजून एक डावखुऱ्या शैलीचा वेगवान गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क वरती येतील. हॉस्टेल एंड कडून आपण पाहतोय अमन वैयक्तिक पहिलं संघासाठी 4थं षटक घेऊन येत आहेत. डावखुऱ्या शैलीचे अजून एक शैलीदार गोलंदाज एनबी टीम कडून आपण पाहतोय. काहीशी तोडफोड सुरू आहे आणि त्याच तोडफोडीला इथे रोखण्याचं काम आपण कशा प्रकारे करतील का कुणाल खोड इथे त्याच पवित्रामध्ये खेळतील. पहिलाच बॉल इथे दिसताय चेंडू हवेत. गोलंदाज की यष्टीरक्षक इथे मात्र गोलंदाजाने बॅक टू द बॉलर चांगला चेल इथे टिकला जातोय. विकेटचं होईल पतन. कुणाल खोड बॅक टू द पॅव्हिलियन. बदल किती महत्वाचा आहे आणि तो बदल इथे दर्शवण्यात येतोय. अमन आलेत आणि अमनने विकेट देखील इथे प्राप्त केली. जी जोडी जमली होती त्या जोडीला इथे तोडण्याचं काम मात्र अमन यांनी केलंय. डावखुऱ्या शैलीचे गोलंदाज डावखुऱ्या बॅटरच्या विरोधात चांगली कामगिरी करताय. उल्लेखनीय कामगिरी इथे करण्यात आली. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू काहीसा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, तो प्रयत्न फसला. बॅटची टॉप एज आणि त्यानंतर गोलंदाजानेच तिथे झेल टिपलाय आणि तब्बूच्या आश्रयाला कुणाल खोड यांना देखील धाडून दिलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण येताना पाहतोय. अजून एक डावखुऱ्या शैलीचा एक विस्फोटक, एक विध्वंसक बॅटर म्हणून या देखील खेळाडूची चर्चा आपण सातत्याने ऐकली आहे. पाहिलाय त्यांचा खेळ. सौरभ बिराजदार न्यू बॅटर इन. मुंबईचं क्रिकेट असू द्या, पुण्याचं क्रिकेट असू द्या, ग्रामीण क्रिकेट असू द्या, आयकॉनचं क्रिकेट असू द्या, या खेळाडूच्या देखील नावाची चर्चा सातत्याने केली जाते. डावखुऱ्या शैलीच्या गोलंदाजाच्या विरोधात पुन्हा एकदा सौरभ यांना आमंत्रित करण्यात येत आहे. पहिल्याच बॉल वरती गोलंदाजाला मिळालेलं यश. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सौरभ यांनी आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु म्हणावं तसं टायमिंग जुळून आलं नाही. थोडस वेट मागच्या पायावरती ट्रान्सफर केलं आणि त्यानंतर बॉलला फोर्स करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु म्हणावं तसं टायमिंग, म्हणावं तसा ती ताकद प्रदान करता आली नाही आणि त्या दरम्यान सिंगल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 46. 46 बॉल्स ऑफ 3 विकेट. पुढचा बॉल प्रथमेश राठोड यांच्यासाठी स्विंग अँड मिस. कधी चेंडू आतमध्ये तर कधी बाहेर वळवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे आणि ज्या वेळेस तुम्ही अशा प्रकारचं क्रिकेट मैदानामध्ये खेळता तुमच्याकडे व्हेरिएशन असणं किती गरजेचं आहे हेच अमन यांनी दाखवून दिलंय की माझ्याकडे क्षमता आहे आणि ती क्षमता मी दर्शवतोय देखील. इथे मात्र गती परिवर्तन ओळखलं, खेचून मारलाय आणि क्षेत्ररक्षकाने देखील अप्रतिम असा प्रयत्न तिथे केलाय. बाउंड्री लाईनच्या लगोलग चेंडूला अडवलंय. संघासाठी जवळपास 4 धावा वाचवण्यामध्ये क्षेत्ररक्षकांना इथे यश मिळत आहे.
मैदानाच्या आज अगदी पलीकडच्या बाजूला आपण पाहिलं ना तर टेनिस कोर्ट आहे आणि कुठेतरी असं वाटतंय की या क्रिकेटच्या मैदानामध्ये देखील टेनिस बॉल खेळल्यासारखा हा अनुभव येतोय. एका हाताने उडी मारत असताना चेंडूला बाउंड्री लाईनच्या आतमध्ये ढकललं आणि संघासाठी तब्बल 4 धावा वाचवण्यात आल्या. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. 4 धावा तर वाचवल्यात परंतु 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. प्रथमेश राठोड यांच्या बॅटमधून 48 धावा झाल्यात. इथे तिसरे पंच कळवतील की योग्य पद्धतीने चेंडू अडवलाय. 2च धावा इथे प्राप्त होतील आणि प्रत्येक गोष्टीची इथे माहिती तुमच्यापर्यंत योग्य पद्धतीने दिली जाईल. मुख्य पंचांनी तिसऱ्या पंचांकडे कॉल केला. कुठल्याही संघावरती कुठल्याही खेळाडूवरती अन्याय होणार नाही. अगदी पारदर्शकता टेनिस cricket.in च्या माध्यमातून देखील इथे दर्शवली जाते. 48 धावा. पुन्हा एकदा गती परिवर्तन आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय दिशा काहीशी भरकटली जाते. मुख्य पंच अजय अवळेसर इथे कळवतील इट्स अ फाईट बॉल. गोलंदाजाने दिशा भरकटली आणि लगेच पंचांनी गोलंदाजाला दंडित केलंय. जमीनलगत दोन्ही हात समांतर धावा अवांतर इथे कळवल्यात. एका अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या 49 धावा. अजूनही विजयासाठी 45 धावेंची गरज आहे. इथे देखील अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. यष्टांच्या मागे आता शिंदारिया कुठल्याही प्रकारची चूक करणार नाहीये. मगाची विकेट आपण पाहिली असेल कुणाल खोंड यांची कॉट बिहाइंडची आपण पाहिली आहे तरी इथे मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय आणि त्याच दरम्यान प्रथमेश राठोड बॅक टू द पॅव्हिलियन. अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन टीम आहे त्यांची. अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन टीम आहे त्यांची. प्रथमेश राठोड होत आहेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. मॅन फ्रॉम हडपसर प्रथमेश माने. अलीकडच्या काही स्पर्धा या देखील खेळाडूने गाजवल्या. बबलू पाटील त्याचबरोबर पप्पू तोडकर नितीन वाकळे यांचं मार्गदर्शन नेहमीच या खेळाडूला लाभलंय आणि त्यांचा तो अनुभव त्यांचं मार्गदर्शन या मैदानामध्ये या मॅच मध्ये कशा प्रकारे प्रथमेश माने दर्शवतील. पहिलाच बॉल खेळत असताना थोडस चक्रावून टाकलं गोलंदाजाने. थोडीशी अतिरिक्त उसळी आणि वेग देखील कमी केला. बॅटरला कुठल्याही प्रकारचा चेंडू समजून दिला नाही. षटकाची होईल समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 49 धावा झाल्यात. 4 बॅटर बाद. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 45 धावेंची गरज आहे. 12 बॉल मध्ये 45 धावा बनवायच्या आहेत. शेवटची 8 मिनिटं अजूनही शिल्लक आहेत त्यामुळे थोडीशी घाई करा. 3 वाजता पहिला चेंडू पडला. 3:30 वाजता बरोबर इनिंग संपली पाहिजे. 3.22 3 वाजून 22 मिनिटं बरोबर झालेली आहेत. अजूनही 8 मिनिटांमध्ये तुमचे 12 चेंडू इथे डिलिव्हर होणं फार गरजेचं आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय सुहास पवार ज्यांची पावर आपण गोलंदाजीमध्ये पाहिलेली आहे. फिरकीपटूंना इथे आमंत्रित केलं जातं. कधी कधी आपण बघतो ना की जे फिरकीपटू असतात त्यांना सुरुवातीची षटकं दिली जातात ज्यावेळेस चेंडूवरती थोडीशी फर असते त्याचा फायदा गोलंदाजांना होतो. परंतु सुहास पवार हे स्लॉगर स्पेशलिस्ट म्हणून ओळखले जातात. जेवढा जुना तेवढी चांगली कामगिरी सुहास पवार यांची आपण अलीकडच्या काही मॅचेस मध्ये देखील पाहिलेली आहे. षटक क्रमांक 5 ची सुरुवात. पहिलाच बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होती आहे आणि मुंबईचे जर आपण गोलंदाज काही पाहिले ना तर त्यांच्यामधली ती क्षमता एकंदरीत आपण पाहिलं तर डावखुऱ्या शैलीमधील गोलंदाज त्यामध्ये अनिकेत सानप त्याचबरोबर सुहास पवार या गोलंदाजांचं नेहमीच कौतुक आपण करतो. त्यांच्या विरोधात आक्रमण करणं थोडंसं चॅलेंजिंग असं आणि ते चॅलेंज इथे मात्र बॅटरला कशा प्रकारे अडकवण्याचं काम करतंय हे प्रामुख्याने सुहास पवार यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळत आहे. 2 चेंडूमध्ये फक्त 1 धाव ती देखील जेमतेम. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ. संघाचं अर्धशतक पूर्ण होत आहे. 50 धावा संघाच्या पूर्ण झाल्या. 4 बॅटर बाद आहेत तर अजूनही 44 धावा करायच्या आहेत आणि 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
पुढचा बॉल प्रथमेश माने यांच्यासाठी स्विचिटचा प्रयत्न करण्यात आला, तो प्रयत्न फसतोय. चेंडू मात्र शरीराचा वेध, उलट यष्टनचा वेध इथे घेतला जातोय. विकेटचं पतन होईल. अजून एक बॅटर प्रथमेश माने त्रिफळ बांधून डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. हटत नाही ते मागं, करू नका नाद, कोणी हाताचा हटत नाही ते मागं. ए चारी बाजूला गाजते खडक वाजला प्रीमियर लीग, 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 ए भला वाजला प्रीमियर लीग, चारी बाजूला गाजते खडक वाजला प्रीमियर लीग. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत योगेश. सुहास पवार यांची पॉवर गोलंदाजीमध्ये आपण पाहिली आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं असाल की एनबी टीमने पराभव पत्करला, परंतु त्यानंतर जो पलटवार आपण होताना पाहिला, कौतुक करावं लागेल संपूर्ण टीम मेंबर्स. पलटवार करण्यासाठी जाणले जातात. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूच पाहायला मिळेल. यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटल्यानंतर शॉर्ट थर्ड मान शॉर्ट फाईन लेग मध्ये जे क्षेत्ररक्षक आहेत अप्रतिमरित्या कामगिरी करतात. सर्वात अवघड परिस्थिती त्याच खेळाडूंची असते, कारण तितक्या वेगात चेंडू येतो, रिफ्लेक्ट देखील तितकाच होतो आणि त्याला अडवणं थोडंसं अवघड होतं, परंतु तिथे देखील चांगलं काम आपल्याला दोन्ही क्षेत्ररक्षकांचं पाहायला मिळालंय. आर्यन भोईर इथे देखील टीम मध्ये चांगली कामगिरी करतायत. 2 धावा इथे प्राप्त केल्या जातील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 52 धावा झाल्यात. 5 बॅटर बाद आहेत. पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत आणि जेमतेम एकच धाव मिळेल. नाही, ती पण घेतलेली नाहीये. म्हणजे धावसंख्या 52च आहे. तर शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये अजूनही विजयासाठी 42 धावेची गरज आहे. 6 चेंडू आणि 42 असं काहीच समीकरण आहे. मागे काय 2 विकेट स्ट्राईक साठी आपण पाहतोय सौरभ आहे. नॉन स्ट्राईक एंडला गोलंदाजी मार्ग वरती अमन यांना पुन्हा एकदा आमंत्रित केलंय. अमन आल्यापासूनच आपण बघितलं असाल की सामन्याने पुन्हा एकदा कलाटणी घेतली. बॉलिंग टीमच्या खिशामध्ये चेंडू ही मॅच टाकण्याचा प्रयत्न अमन यांनी केलाय. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. विकेट देखील मिळवल्या. दोन्ही डावखुरी बॅटर जे सेट झाले होते, ज्यांच्या बॅट मधून धावा आल्या होत्या, त्या बॅटरला अडकवण्याचं काम अमन यांनी केलं आणि पुन्हा एकदा संघनायकांनी ती जबाबदारी अमन यांच्या खांद्यावरती दिली आहे. 6 मध्ये 42. पहिलाच बॉल इथे विस्टाईन स्वतः गोलंदाज इथे चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतील. चांगला झेल इथे टिपला जाईल. अजून एका विकेटचा पतन होईल. अमन यांनी अजून एक विकेट मिळवली आहे. 52 या धावसंख्येवरती. 6वा बॅटर इथे डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. चालू लढतीतील विजेता संघ आपल्याला अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन पिंपळी गुरव या संघाबरोबर शेवटच्या मॅच मध्ये क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये आपण खेळताना पाहणार आहोत. अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन पिंपळी गुरव या संघाने आघाडीच्या दोन्ही मॅच जिंकून आजच्या शेवटच्या मॅच मध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे, परंतु एनबी टीमने देखील पलटवार केलाय आणि ती मॅच अगदी रोमार्शक होणार यामध्ये मात्र तीळ मात्र शंका नाहीये. अवंतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 53. 6 बॅटर बाद. पुढचा बॉल नझीर यांच्यासाठी. इथे देखील नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. स्वतः यष्टीरक्षक इथे चेंडू खाली येतील. गॉडबी शिकार. नझीर देखील इथे होतील बाद. अजून एका विकेटचं पतन. 7वे बॅटर. बॅक टू द पॅव्हिलियन.
नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. शाहिद उर्फ मोन्या गोलंदाजी अप्रतिम केली, परंतु एका गोलंदाजाच्या विरोधात अमन यांची जी गोलंदाजी आहे ती देखील दर्शवते की जरी तुम्ही गोलंदाज असला तरी माझी गोलंदाजी देखील तितकीच भेदक आहे. विकेट टेकिंगची गोलंदाजी इथे आपण बघितली आहे. इथे देखील व्हेरिएशन, टप्पा पडल्यानंतर अलगद घेतलेली उसळी, हा चेंडू देखील निर्धाव. सामन्यामध्ये मात्र औपचारिकता इथे शिल्लक आहे. पलटवार कसा करायचा हे नक्कीच आपण बघितलं ना तर प्रोफेशनल क्रिकेटमध्ये प्रामुख्याने आणि इथे देखील विकेट मिळवली जाते. 5 विकेट एका इनिंग मध्ये आपण बघितल्या ज्या मिळवल्या जात आहेत. अमन यांच्या गोलंदाजीमध्ये अजून एक विकेट मिळते. 5 विकेट ऑल इथे पूर्ण करतायत. अमन यांची जर गोलंदाजी आवडलीच असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. एका इनिंग मध्ये आपण पाहतोय अमन यांनी वैयक्तिक 5 विकेट इथे मिळवल्या. यशदीचे पाच विकेट तर मिळवल्या. शेवटची जोडी मैदानामध्ये आहे, बघूया. शेवटचा बॉल देखील शिल्लक आहे. पुढचा बॉल इथे देखील खोलवट टप्प्याचा, परंतु इथे विकेट मात्र प्राप्त करता येणार नाही. परंतु काय गोलंदाजी अमन यांनी केली. 94 धावा इथे डिफेंड करण्यामध्ये संघाला यश मिळत आहे. तर चला वेळ खर्च न करता संघाचे संघनायक आकाश शिंदरे यांना मी विनंती करेन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आणि त्याचबरोबर अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन पिंपळे गुरव संघाला देखील विनंती आहे की आपण लगेच कॉमेंट्री बॉक्स मधून प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्याला लगेचच यायचं आहे. चला विघ्नार्थ गणराय सीसी आंबेगाव एनबी आणि त्यांच्या विरोधात अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन पिंपळे गुरव या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती की आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच या. 6 षटकांच्या मॅचला आपण लगेच सुरुवात करायची आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन इथे आले. टॉस झाल्यानंतर आपण 10 मिनिटाचा ब्रेक देऊ. आम्हाला किती वेळ वाजता 32 झाले. 3:45 वाजता मॅचला सुरुवात करू. चला मी आमचे मार्गदर्शक आणि त्याचबरोबर श्री 11 संघाचे संघनायक आणि आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीला ज्यांचं योगदान लाभलंय ते संदीप कदम सर यांच्या शुभाशय आपण हा नाणेफेकीचा कौल करतोय. आकाश शिंदरे आणि त्याचबरोबर रोहन खरात आपल्या बरोबर जोडले जात आहेत. कॅमेरा